सर्व गुरुजन वर्गांना नमस्कार। बघा 28 जूनला आपण पेपरला गेलोही असतो, पण मात्र जाण्याच्या अगोदरच तो पेपर फुटला होता ही बातमी ऐकली आणि सगळ्यांना एकदम नर्वस वाटलं। पण नर्वस वाटू देऊ नका। आज तुमच्यासाठी जे काही कमेंट वरचा व्हिडिओ आहे आलेखाचा, तो आलेखाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। त्या अगोदर काही चर्चा होणंही गरजेची आहे की बघा, आम्ही अभ्यास करायला तयार आहोत सर, तुम्ही व्हिडिओ पण घेऊन आलात, पण मात्र परीक्षा कधी हा प्रश्न नक्कीच पडतो। आणि तुम्हाला सगळ्यांनाही माहिती आहे की साधारण पुढील 2 महिने जी परीक्षा आहे ना, ही होणं अशक्य आहे। आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला सुद्धा यासाठी नवीन प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागणार आहेत। म्हणजे त्या एवढ्या जवळपास 6 लाखाहून अधिक परीक्षार्थींनी फॉर्म भरलेला आहे। म्हणजे 6 लाखांहून अधिक छपाई करावी लागणार आहे। प्रश्नपत्रिका तर तयार करावीच लागणार आहे, त्याची छपाई करावी लागणार आहे। त्यानंतर या सगळ्या गोष्टीचं नियोजन करण्यासाठी त्यांना वेळ हा निश्चितच लागणार आहे। आणि 2 महिने नक्कीच परीक्षा जी आहे ती होणार नाहीये। म्हणजे ऑगस्ट नंतर परीक्षा होण्याचं साधारण आता तरी आपल्याला कळत आहे की ऑगस्टच्या नंतर परीक्षा आपली होऊ शकते। मग तोपर्यंत काय, तोपर्यंत आम्ही गप्प राहायचं का, हाही मोठा प्रश्न आहे। तर गप्प राहून चालणार नाही सर। बघा, त्या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा तुम्ही अभ्यास करत होतात, गरमीच्या दिवसांमध्ये सुद्धा अभ्यास करत होता, आता अभ्यास करावाच लागणार आहे, कंटिन्युटी ठेवावीच लागणार आहे। का ठेवावी लागणार आहे यालाही काहीतरी कारण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। आलेख तर पाहणारच आहोत आपण, कारण आहे त्याच्या पाठीमागे असं सर की 2027 पासून ही जी काही शिक्षक पात्रता परीक्षा आहे ना, ही पूर्णतः ऑनलाईन घेण्याचं नियोजन आपल्या राज्य शासनाचं आहे, जेणेकरून 28 जून सारखे प्रकार वारंवार सरकारला फेस करावे लागू नयेत यासाठी या परीक्षा ऑनलाईन घेण्याचं नियोजन आहे। आणि सध्या तरी आपल्या ज्ञात माहितीनुसार तुम्हालाही माहिती आहे, IBPS आणि TCS ज्या आहेत, या ज्या कंपन्या आहेत ना, या कंपन्या काय करतात की अशा ऑनलाईन परीक्षेचं आयोजन करत असतात। आणि या संस्थांचं प्रश्नपत्रिका बनवण्याचं जे काही स्वरूप आहे ते आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेपेक्षा खूप वेगळं आहे। आणि आपण सगळे बांधव, नियर अबाउट शिक्षक बांधव म्हणतोय मी, हे 50च्या जवळपास आहोत। तंत्रज्ञानाचं युग तसं जर पाहिलं तर IBPS ची एक्झाम देणं अशा लोकांसाठी खूप जिकिरीचं होऊ शकतं। मी हे म्हणत नाही की कठीण होऊ शकतं, पण मात्र यामुळे आपल्याला निश्चितच त्रास होऊ शकतो। आता एवढे दिवस त्रास भोगला ना आपण, फक्त काय होणार आहे, 2 महिने परीक्षा ही पुढे जाणार आहे सर। म्हणजे आपल्याला अभ्यासाला चांगली संधी आहे आणि या संधीचं सोनं आपण केलं पाहिजे, याच परीक्षेला आपण पात्र झालो पाहिजे। या ऑनलाईन परीक्षा होईल त्यानंतर बघू वगैरे या गोष्टी निश्चितच व्हायला नको। आपलं रिव्हिजन जे आहे ते सातत्यानं होणं गरजेचं आहे। ज्या लोकांनी समजा हे सगळं कटकारस्थान करून ठेवलं ना 28 जूनचं, तर त्यांच्यावरती लावणार आहे सर मकोका। काय लावणार आहे? मकोका लावणार आहे। म्हणजेच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट, जो महाराष्ट्र शासनाने 1999 ला बनवलेला जो काही ऍक्ट आहे तो लावणार आहे। आणि हा जो ऍक्ट आहे किंवा हा जो मकोका आहे हा लावला कुणावर जातो, तर जे लोक संघटित गुन्हेगारी करतात, म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त लोक ज्या वेळेला टोळीनं मिळून एखाद्याचा खून करणे, खंडणी मागणे, अपहरण करणे, हप्ता वसुली करणे किंवा अंमली पदार्थाची तस्करी करणे, असे जे काही गंभीर गुन्हे आहेत ना, या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या लोकांवरती काय केला जातो, हा मकोका लावला जातो। आणि 28 जूनचा आपला TETचा पेपर फोडणं हा सुद्धा काही गंभीर गुन्ह्यापेक्षा कमी गंभीर गुन्हा निश्चितच नाहीये। तर यामध्ये या कायद्यात तरतूद काय आहे, तर या कायद्याच्या कलम 3 अंतर्गत या गुन्ह्यामध्ये सापडलेल्या आरोपीला जवळपास 5 वर्षापासून तर जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होते। आणि जर गुन्ह्याचं स्वरूप काय असेल, अतिशय जास्त असेल, तर त्याला फाशीची सुद्धा शिक्षा होऊ शकते, अशी तरतूद या कायद्यामध्ये आहे, या मकोका कायद्यामध्ये आहे सर। म्हणजे आपल्याला 2 महिन्यापर्यंत काय करावं लागणार आहे, तर अभ्यासाच्या या फ्लो मध्ये राहावं लागणार आहे।
तर अभ्यासाच्या फ्लो मध्ये राहणं हे आपलं काम आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे की या ज्या काही गोष्टी आहेत या सातत्यानं जेवढं आपल्याला झेपेल ना तेवढं तरी करणं गरजेचं आहे. बघा, गणितामध्ये पेपर 1 साठी तुम्हाला आलेखावर प्रश्न विचारले जातात. आलेख म्हटलं की आपल्याला असं वाटतं की खूप काही कठीण असेल, पण यामध्ये कठीण स्वरूपाचे कुठलेही प्रश्न विचारले जात नाहीयेत. यामध्ये आपण काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घेतलेले नाहीये, म्हणजे प्रश्न घेतलेलेही नाहीयेत, तर त्या स्वरूपाचे प्रश्न घेतलेले आहेत. निश्चितच तुमच्यासाठी ते नवीन असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, इथे एक तुम्हाला आलेख दिलेला आहे. सर, या आलेखाला स्तंभालेख असं आपण म्हणत असतो आणि या आलेखाला इकडे खालच्या बाजूला एक्स अक्ष असतो, तर वरच्या बाजूला या पद्धतीने वाय अक्ष असतो. म्हणजे एक्स अक्ष आणि वाय अक्ष या अक्षांवर आपल्याला काय दाखवलेला असतो, एक आलेख दाखवलेला असतो. म्हणजे डेमोग्राफिक माहिती आपल्याला दाखवलेली असते, चित्ररूपामध्ये आपल्याला काय केलेली असते, माहिती दाखवलेली असते. आणि या माहितीवर, या चित्ररूप आलेखावर किंवा या स्तंभालेखावर आपल्याला काही प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे आपल्याला हा आलेख समजून घेणं खूप गरजेचा असतो. तर बघा, इथे आपल्याला खालच्या बाजूला काही गोष्टी दाखवलेल्या असतात, वरच्या वाय अक्षाला सुद्धा काही गोष्टी आपल्याला दाखवलेल्या असतात. आपण सूचना वाचून घेऊयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा आलेख नेमका असतो काय. तर सोमवार ते गुरुवार, सोमवार पासून गुरुवार पर्यंत या दरम्यान पडलेल्या पावसाच्या नोंदीचा आलेख सोबत दिलेला आहे. आलेखाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची योग्य उत्तरे द्या. बघा, सोमवार पासून गुरुवार पर्यंत हा आहे समजा सोमवार, हा सोमवारचा स्तंभालेख दाखवलेला आहे सर. आणि या सोमवारी किती पाऊस पडला, तर 110 मिलीमीटर एवढा पाऊस पडला. मंगळवारी जो आहे ना, तर मंगळवारी 90 मिलीमीटर पाऊस पडला. त्यानंतर बुधवारी जो आहे तो 100 मिलीमीटर पाऊस पडला आणि गुरुवारी 70 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. या पद्धतीचा आलेख जो आहे तो तुमच्या समोर आहे आणि यावर आपल्याला प्रश्न कसे विचारले जातात, खूप हार्डर लेवलवर आलेखाचे प्रश्न जात नाही, त्यामुळे हक्काचे गुण आहेत. म्हणून पहिला प्रश्न आपण बघूयात. सोमवार ते गुरुवार दरम्यान पडलेल्या पावसाचे निरीक्षण केले असता कमाल पडलेला पाऊस व किमान पडलेला पाऊस यातील फरक किती. आपल्याला कमाल आणि किमान यातला फरक विचारलेला आहे. कमाल म्हणजे जास्तीत जास्त आणि किमान म्हणजे कमीत कमी. आता जास्तीत जास्त पाऊस कोणत्या दिवशी पडला होता, तर सोमवारला पडला होता. किती पडला होता, तर 110 मिलीमीटर पडला होता सर तो, हे आपल्याला माहिती आहे. किमान म्हणजे कमीत कमी, कमीत कमी पाऊस हा गुरुवारी पडला होता आणि किती पडला होता, तर तो 70 मिलीमीटर एवढा पडला होता. आणि या दोघांचा आम्हाला फरक विचारलेला आहे. 110 मधून 70 जर आपण वजा केले तर 40 मिलीमीटर हे काय मिळतंय, आम्हाला उत्तर मिळून जातं सर. मग 40 मिलीमीटर कुठे आहे, तर पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर होत आहे सर, 40 मिलीमीटर. या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात का. काही म्हणतील की सर एवढं सोपं विचारलं जातं का, मग आलेखावर आणखी अवघड करता तरी काय. काही अवघड स्वरूपाचे प्रश्नही मी पुढे तयार करून ठेवलेले आहेत, पण एवढ्या अवघड स्वरूपाचे प्रश्न निश्चितच विचारलेही जात नाही, तरी सुद्धा आपण घेतलेले आहेत. बघा, प्रश्न क्रमांक दुसरा आहे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, सोमवारी व गुरुवारी पडलेला एकत्रित पाऊस हा मंगळवारी व बुधवारी पडलेल्या एकत्रित पावसापेक्षा किती मिलीमीटर ने कमी अगर जास्त आहे. बघा, आपल्याला काय केलेलं आहे, सोमवारी आणि गुरुवारी पडलेला एकत्रित पाऊस, सोमवार हा आहे, गुरुवार हा आहे. या 2 दिवसामध्ये सोमवारी किती पडला होता, तर 110 मिलीमीटर पडला होता आणि गुरुवारी किती पडला होता, तर 70 मिलीमीटर पडलेला होता. या दोघांची जर आपण एकत्रित बेरीज केली तर यांची बेरीज होते 180 मिलीमीटर पाऊस. म्हणजे सोमवारी आणि गुरुवारी पडलेला एकत्रित पाऊस हा 180 मिलीमीटर आहे आणि मंगळवारी आणि बुधवारी पडलेला एकत्रित पाऊस हा 100 अधिक 90, म्हणजे या गोष्टी तुम्ही तोंडी तोंडीही करू शकता, 190 मिलीमीटर आहे. फक्त इथे काळजी सर तुम्हाला एवढी घ्यायची आहे की आपल्याला विचारलेलं काय आहे, सोमवारी व गुरुवारी पडलेला एकत्रित पाऊस हा मंगळवारी व बुधवारी पडलेल्या एकत्रित पावसापेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे. म्हणजे हा कितीने
कमी अगर जास्त आहे तर तुमच्याही लक्षात येईल की 190 पेक्षा 180 हा 10 ने काय आहे, कमी आहे. म्हणून 10 मिलीमीटरने कमी हे आमचं अचूक उत्तर होईल. बघा, पर्याय देत असताना 10 मिलीमीटरने जास्त, पण तो कोणता आहे तर मंगळवारी आणि बुधवारी पडलेला पाऊस हा जास्त आहे. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं, सोमवारी व गुरुवारी पडलेला एकत्रित पाऊस हा मंगळवारी व बुधवारी पडलेल्या एकत्रित पावसापेक्षा किती मिलीमीटरने कमी अगर जास्त आहे असा प्रश्न विचारला होता. म्हणून याचं अचूक उत्तर येत आहे 10 मिलीमीटरने कमी. आपल्याला प्रश्न काळजीपूर्वक समजूनच घ्यावा लागतो सर. परीक्षेच्या वेळेला प्रेशरायझेशन असतं, त्यामुळे असा गोंधळ होऊ शकतो. आणि आपण जर ही वजाबाकी करत असताना 190 मधून 180 पटकन वजा करतो आणि 10 येऊन जातं आणि पटकन आपण पर्याय क्रमांक 1 करतो, एवढी घाई परीक्षेला निश्चितच करायची नाही. प्रश्न काळजीपूर्वक समजून घेणं हे आपलं काम आहे सर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. सोमवार ते गुरुवार या 4 दिवसात पडलेल्या पावसाची सरासरी किती? म्हणजे आपल्याला इथे सरासरी काढावी लागते का? हो, काढावी लागू शकते. सरासरी काढणं अवघड आहे का? नाही. आपल्याला 4 दिवसाचा पडलेला पाऊस माहिती आहे. म्हणजे 110 दिवस हा सोमवारी पडला, त्यानंतर मंगळवारी 90 मिलीमीटर पाऊस पडला, त्यानंतर बुधवारी 100 मिलीमीटर एवढा पाऊस पडला आणि गुरुवारी तो 70 मिलीमीटर एवढा पडला. सरासरी याचा अर्थ काय असतो की दिलेल्या घटकांची बेरीज चा छेद म्हणजे त्याला भाग कितीने द्यायचा, तर एकूण संख्या किती आहे तर 1 2 3 आणि 4 म्हणून 4 ने आपण याला भाग देणार आहोत. या सर्वांची आपण बेरीज करूयात. बघा, एकक स्थानच्या अंकांची बेरीज 0 0 0 0 म्हणजे 0च राहणार आहे. दशक स्थानी 7 7 16 आणि 1 17, हातचा आला एकम तो याच्या डोक्यावर देणार आहोत, म्हणजे 2 आणि 2 2 आणि 1 3, म्हणजे 370 चा छेद किती तर 4. बघा, या 4 ने आपण काय करणार आहोत, 370 ला भाग देणार आहोत, म्हणजे आपल्याला सरासरी मिळून जाईल. तर 9 चोक 36 होतात. इथे उरणार आहे 1, 4 दोन्ही 8 आणि खाली जो काही 5 1 उरलेला आहे, तर खाली किती उरलेला आहे तर 2 उरलेला आहे आणि 2 पंचम 20. या पद्धतीने इथल्या इथं आपल्याला भागाकार करता आला पाहिजे. दशांश चिन्हामध्ये हा आपण भागाकार सोडवला म्हणजे 92.5 मिलीमीटर एवढी काय आहे सरासरी आहे. म्हणजे 92.5 मिलीमीटर हे या प्रश्नासाठी काय होणार आहे, अचूक उत्तर होणार आहे सर. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. बघा, आता हा आलेख थोडासा वेगळा आहे. आलेख बदलला म्हणजे खूप काही घाबरून जाण्यासारखं काही नाहीये. अगोदर सूचना वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका कारने 5 तासात किती किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास केला याविषयीचा रेषालेख सोबत दिलेला आहे. आलेखाचे निरीक्षण करून प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. तिथे आपण स्तंभालेख बघितलेला होता, इथे रेषेने दाखवलेला आलेख आहे. म्हणजे एक कार आहे, ती पहिल्या तासामध्ये 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करते, दुसऱ्या तासामध्ये ती 45 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करते, तिसऱ्या तासामध्ये तीच कार 30 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करते, चौथ्या तासामध्ये ती 50 किलोमीटर, तर पाचव्या तासामध्ये ती 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करते. आपल्याला प्रश्न यावरती काय विचारलेला आहे सर, तर कारने 5 तासात एकूण किती अंतर कापले. म्हणजे ती पहिल्या तासामध्ये 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने 40 किलोमीटर जाणार आहे की नाही, मग 5 तासामध्ये एकूण अंतर काढायचं. याचा अर्थ काय होतो सर, तर या सगळ्या घटकांची बेरीज करावी लागेल. म्हणजे 40 अधिक 45 अधिक 30 त्यानंतर अधिक 50 त्यानंतर अधिक 40. आता काही जण या बेरजा तोंडी तोंडीही करू शकतील, काही अडचण नाही तोंडी जरी केल्या तरी. तर यांची बेरीज होणार आहे 5 8 8 आणि 3 11 16 16 आणि 4 होतात 20. 205 किलोमीटर एवढा प्रवास काय झालेला आहे त्या कारचा झालेला आहे. म्हणजे 205 किलोमीटर एवढी ती कार 5 तासामध्ये गेलेली आहे. असे सोपे सोपे ही प्रश्न निश्चितच विचारले जातात. पुन्हा एकदा त्याच आलेखावर प्रश्न आहे. बघा, प्रश्न क्रमांक दुसरा आहे त्यावर. कारने ज्या वेगाने
5व्या तासात प्रवास केला तेवढा सरासरी वेग कोणत्या 2 तासांचा होता? कारने 5व्या तासामध्ये किती प्रवास केला म्हणजे प्रति तास किती प्रवास केला? 5व्या तासामध्ये आपल्यालाही लक्षात येतं की 40 किलोमीटर प्रति आवर्स म्हणजे 5व्या तासामध्ये ती जी कार होती ती 40 किलोमीटर या वेगाने चालत होती. तर तेवढा सरासरी वेग कोणत्या 2 तासांमध्ये होता? बघा 40 आणि 45 या 2 तासांचा विचार केला आपण तर 40 आणि 45 85 होतात. या दोन घटकांची बेरीज केली म्हणजे त्याला भागही 2 नेच देणार आहोत. 85 ला 2 ने जर भाग दिला तर उत्तर 40 येणार आहे का? नक्कीच येणार नाही. 45 आणि 30 यांची बेरीज किती होते? तर यांची बेरीज 75 होते. त्यालाही 2 ने भाग दिला तर उत्तर 40 येणार आहे का? नाही. बघा 30 आणि 50 बघा जो काही तिसरा तास आहे आणि जो काही चौथा तास आहे या दोघांची बेरीज करून याला 2 ने भाग दिला. इथे 2 ने का भाग दिला? तर दोनच घटकांची बेरीज केली म्हणून 2 ने भाग दिला. या दोघांची बेरीज होते सर 80/2 बरोबर 40. म्हणजेच 5व्या तासामध्ये कार जी आहे ती 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने प्रवास करत होती. तर तिसऱ्या आणि चौथ्या तासामध्ये त्या कारचा सरासरी वेग सुद्धा किती होता? 40 किलोमीटर प्रति तास एवढाच होता. म्हणून तिसऱ्या आणि चौथ्या हे काय होणार आहे? आपल्या या प्रश्नासाठी अचूक उत्तर होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया सर. कारचा पहिल्या व 5व्या तासाचा एकत्रित वेग कोणता? तर पहिल्या आणि 5व्या तासाचा एकत्रित वेग. पहिल्या तासाचा एकत्रित वेग पहिल्या तासाचा वेग हा 40 किलोमीटर होता तर 5व्या तासाचा वेग हा सुद्धा 40 किलोमीटर होता. म्हणजे दोघांची बेरीज ही किती होते? 80 होते. कारचा पहिल्या व 5व्या तासाचा एकत्रित वेग हा तिसऱ्या व चौथ्या तासाच्या एकत्रित वेगापेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे? कोणापेक्षा? तर तिसऱ्या व चौथ्या. आता बघूयात. तिसऱ्यामध्ये तो 30 होता, तिसऱ्यामध्ये 30 होता आणि चौथ्यामध्ये तो 50 होता. म्हणजे या दोघांचीही बेरीज किती होते? तर 80 होते. इथे तुमच्या लक्षात आलं असेल की पहिल्या तासाचा वेग आणि 5व्या तासाचा एकत्रित वेग जर आपण केला तर तोही 80 येतो आणि तिसऱ्या तासाचा आणि चौथ्या तासाचा एकत्रित वेग केला तोही 80 होतो. म्हणजे हे काय होतात? तर समान होतात. म्हणजे काय आहे? समान आहे. या पद्धतीचेही प्रश्न विचारले जातात आणि हे अतिशय सोपे प्रश्न आहेत. हक्काचे मार्क्स आहेत आपल्या आलेखावरती. बघा पुढचा एक आलेख आहे. पुढे पुरुष व स्त्रिया यांच्या संख्येचा जोडस्तंभालेख दिलेला आहे. या आलेखाचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. हा स्तंभालेखच आहे पण हे स्तंभ एकमेकांना जोडलेले आहेत म्हणून याला काय म्हटलं जातं? सर जोडस्तंभालेख म्हटलं जातं. इथे आपल्याला खालच्या बाजूला वर्ष दिलेले आहेत तर वाय अक्षावरती आपल्याला काय दिलेली आहे? संख्या दिलेली आहे आणि हे निळ्या रंगामध्ये जे आहेत ते पुरुष आहेत सर तर गुलाबी रंगामध्ये स्त्रिया आहेत सर. म्हणजे निळा रंग जो आहे या पद्धतीने आपल्याला सूची सुद्धा दिलेली असते की निळा रंग मेन म्हणजे पुरुष दाखवतो तर गुलाबी रंग हा स्त्रियांचा रंग आहे असं दाखवलेलं असतं. तर याही गोष्टीकडे आपली लगेच नजर जाणं खूप गरजेचे आहे. त्यासाठी प्रॅक्टिस म्हणून हे प्रश्न आलेखावर आपण घेतलेले आहेत. बघा पहिला प्रश्न काय विचारलेला आहे? कोणत्या वर्षी पुरुष व स्त्रिया यांच्या संख्येतील फरक सर्वात जास्त होता? कोणतं असं वर्ष आहे की त्यामध्ये हे पुरुष आणि स्त्रिया यांच्या संख्येतील फरक हा सर्वात जास्त होता? आपण जर निरीक्षण केलं तर 2023 साली पुरुष आणि स्त्रिया यांच्या संख्येतील फरक लगेच लक्षात येईल. पुरुष 45,000 होते तर स्त्रिया या 42,000 होत्या. म्हणजे फरक कितीचा आला? तोंडी तोंडी उत्तर येतं सर 42,000. 45,000तून 42,000 वजा केले तर उत्तर आमचं 3,000 येतं. 2024 ला 48,000 आणि 46,000 म्हणजे इथे 2,000 चा फरक आहे. त्यानंतर 2025 ला 52,000 51,000 1,000चाच फरक आहे आणि शेवटच्या 2026 ला सुद्धा 1,000चाच फरक आहे. म्हणजे 2023 हे असं वर्ष आहे की त्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया यांच्या संख्येतील फरक हा सर्वात जास्त होता. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नासाठी आमचं अचूक उत्तर होत आहे सर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2025 ची
एकूण पुरुष व स्त्रिया लोकसंख्या किती आहे? 2025 हे वर्ष आहे, इथे पुरुष आहेत इथे स्त्रिया आहेत सर, आणि या दोघांची जर आपण बेरीज केली तर ती किती आहे असं आपल्याला प्रश्नात विचारलेला आहे. तर पुरुषांची संख्या सर आहे 52,000 आणि स्त्रियांची संख्या आहे 51,000. इथे आपण या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे सर 1,03,000. पुढे 1,03,000 कुठे आहे हे आपल्याला दिलेलं नाहीये, मग आपल्याला या पर्यायांचा विचार करावा लागेल. पर्याय क्रमांक 1 काय म्हणतो तर 2026च्या पुरुष व स्त्रिया यांच्या एकूण संख्येपेक्षा 5,000 कमी. 2026 मध्ये पुरुष आणि स्त्रिया यांची एकूण लोकसंख्या 55,000 अधिक 54,000, 55,000 अधिक 54,000 किती होतात तर 1,09,000 एवढे होतात सर. 1,09,000 म्हणजेच काय, आपल्याला या पर्यायामध्ये काय म्हटलेलं आहे, 2026च्या पुरुष व स्त्रिया यांच्या एकूण संख्येपेक्षा या संख्येपेक्षा 5,000 कमी का? 5,000 कमी म्हणजे 1,09,000 मधून 5,000 जर आपण वजा केले तर 1,04,000 उरतात सर. 1,04,000 आपल्याला पाहिजे 1,03,000, म्हणजे हा पर्याय होणार आहे का? नाही, म्हणून हा पर्याय गेलेला आहे सर. या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागतो परीक्षेला. त्यानंतर आता इथे फक्त आपण समजावून घेण्यासाठी स्लो आहोत, नाहीतर तुम्हाला परीक्षेला यापेक्षा खूप जास्त स्पीड हे प्रश्न सोडवण्यासाठी असला पाहिजे. 2024च्या पुरुष व स्त्रिया यांच्या एकूण संख्येपेक्षा 7,000 जास्त. 2024 मध्ये दोघांची बेरीज किती होते तर 48,000 अधिक 46,000 यांची बेरीज किती होणार आहे तर यांची बेरीज होणार आहे सर 94,000. आणि या 94,000 आपण जर 7,000 मिळवले, कारण जास्त म्हटलेला आहे म्हणून मी इथे मिळवत आहे, तर 0,0,0,1 आणि इथे काय होणार आहे 1,01,000. 1,01,000 पाहिजे का आपल्याला? नाही, तर आम्हाला पाहिजे 1,03,000, म्हणजे पर्याय क्रमांक 2 सुद्धा होणार नाही. 2023च्या पुरुष व स्त्रिया यांच्या एकूण संख्येपेक्षा 15,000 जास्त. 2023 मध्ये 45,000 आणि 42,000 यांची बेरीज किती होते सर तर ती होते 87,000. आणि त्यामध्ये जर 15,000ची आपण जर वाढ जर केली तर त्याचं उत्तर किती येणार आहे तर 1,02,000 येणार आहे. आम्हाला पाहिजे 1,03,000, म्हणजे हाही पर्याय होणार नाही, म्हणजे वरील पैकी नाही हे या प्रश्नाचं काय होणार आहे, अचूक उत्तर होणार आहे. व्हिडिओ कसा वाटला सर तुम्हाला? जर आवडला असेल तर लाईक मात्र करून ठेवा, जेणेकरून आपल्याला असेच व्हिडिओ 2 महिने जरी टीईटी लांबलेली असली तरी सुद्धा तुमच्यासाठी घेऊन येता येतील. आणि कुणाला आणखी काही प्रश्न पडत असतील तर 721804 7211 हा आपला नंबर आहे, आणि या नंबरवर तुम्ही निश्चितच व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्या निश्चितच काय केल्या जातील, यावरती सॉल्व्ह केल्या जातील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.